हॅलो, प्रेज द लॉर्ड. माझे नाव पूजा आहे आणि आज आपण वचन बघणार आहोत मत्तई मधील 3रा अध्याय, बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुद्याच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच्याविषयी यशिया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. ह्या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार तोळ व रानमध होता. तेव्हा यरुशलेम व यहुदायात व यार्देनच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परंतु परुषी व सदुकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणास आपणाकडे बाप्तिस्मासाठी येताना पाहून त्याने त्याला म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कोण सावध केले? ह्याचा पश्चाताप योग्य असे फळ द्या आणि अब्राहम ह्यांचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, ह्या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आणि आत्ताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठरात साठवेल, पण ऊस न भिजता अग्नीने जाळून टाकीन. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.